आपल्याला ना पंचवटी फार्मला घेऊनच जात नाही, लोकांना दाखवतो, आपल्याला दाखवतच नाही. चला मामा आम्हाला कुठं जायचंय? पंचवटी फार्म कशाला? बघायला. काय बघायचंय? आंब्याची झाडं बघायला, अरे बापरे, आपलं फेमस डाळिंब बघायला, डाळिंब, आपला संत्रा, संत्रा पण बघायचंय. आपलं सीताफळ. अरे बापरे, सीताफळ पण. सीताफळाला भावच नाही पण. आम्हाला घरी जायचंय. खायचंय का? हा. आम्हाला शेततलाव पाहायचंय. अरे बापरे, तुला? तुला पण इरीत पोहायचंय. बर, जायचं का मग? चला चलो. चलो. ही नारळाची बाग बघून तर मला कोकणाचीच आठवण येते. बापरे, खूप मोठं आहे शेततळ. ही आहे आमच्या मामाची प्रसिद्ध अशी डाळिंबाची बाग. वाव, किती चांगली फळं आलेत ना. जसे काश्मीर मधले सफरचंद तसेच हा आमच्या पंचवटी फार्मचा संत्रा. आईला किती सीताफळ आलेत. मामा, एखादं सीताफळ पिकलेलं काढून दे ना. खायचंय? हा. हे बघितलं पिकलंय. ए, तिकडे बघ केळी, चला खाऊया. ओ कांदा भागीदार, आईला चांगला आहे तुमचा कांदा. हा शेवगा आहे ना मामा? आईला आवडतो. घे ना मग शेंगा. जर ह्या वर्षी जर सीताफळाची बाग मध्ये प्रॉफिट झाला असता तर ही विहीर तयार झाली असती ना मामा. वाव, काय सुंदर मोसंबी आहे. मामा, मला पण दे ना खायला. काय? मोसंबी. मामा, हे सफरचंदाचं झाड आहे. हो आईला सफरचंद खायला 2-3 वर्ष थांबावं लागेल मग. हो. ही आहे आमच्या पंचवटी फार्मची राईस आंबा. हा आहे पंचवटी फार्मचा केसर आंबा. ही आहे आमच्या मामाची लिंबाची बाग. आज मी आलो आहे माझ्या मामाच्या पंचवटी फार्म मध्ये आणि मी आज आस्वाद घेत आहे आपल्या बोरांचा. गावरान बोर एकदम आंबट गोड आणि स्वादिष्ट.